तुझं वीण जनन ते मरण, तुझ्यासाठी मरण ते जनन, तुझे सकल चराचर शरण, चराचर शरण. अर्थात यावेळी याच पुण्यामध्ये इकडच्या फर्ग्युसन महाविद्यालयातल्या एका विद्यार्थ्याकडनं लिहिल्या जात होत्या. आणि त्याच वेळेवर त्याच विद्यार्थ्यांनी, तुम्ही ज्या वास्तूमध्ये बसून माझे हे शब्द ऐकत आहात आणि मी ज्या वास्तूमध्ये उभा राहून माझे हे शब्द बोलत आहे, त्याच वास्तूमध्ये विदेशी कापडांची होळी कोणासमोर करून दाखवली? तर त्या परदेशी लोकांसमोरच करून दाखवली. नमस्कार नमस्कार. आपल्यासमोर विषय मांडत आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भावदर्शन. मुळात हा विषय जेव्हा मला संयोजकांकडनं कळाला तेव्हा मला लक्षात आलं की हा जो विषय आहे तो 5 ते 6 मिनिटांमध्ये मांडण्यासारखा नाही. पण नंतर जेव्हा मी चिंतन केलं या विषयावर तेव्हा मला असं कळालं की हा विषय फक्त एका शब्दामध्ये सुद्धा मांडता येऊ शकतो. स्वतंत्रवीर सावरकरांचे भावदर्शन, राष्ट्रप्रेम, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रप्रेम. वयाच्या 14व्या वर्षी कालिका मातेसमोर चाफेकर बंधूंच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर जेव्हा शपथ घेतली आणि सांगितलं शत्रुरा मारिता मारिता मरे तो झुंजेन, तेव्हापासून सावरकरांची जिद्दीची भावना आपल्याला त्यांच्यामध्ये दिसते. आणि त्यानंतर मग इंग्लंड पर्व झालं, अंदमान पर्व झालं, रत्नागिरी पर्व झालं, या सगळ्यांमध्ये सावरकरांचे वेगवेगळे भाव आपल्याला दिसतात. पण शेवटी उद्देश एकच होतं, राष्ट्रासाठी जगायचं होतं, राष्ट्रासाठी म्हणून मरायचं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जेव्हा इंग्लंडला गेले तेव्हा अगदी त्यांचं नुकतंच लग्न झालं होतं, त्यांना एक लहान मुलगा होता. तेव्हा आपल्याला सावरकरांचा त्याग भाव दिसतो, त्याग भावना दिसती. ही त्याग भावना कोणासाठी, कशासाठी? तर राष्ट्रासाठी. सावरकर जेव्हा इंग्लंडला गेले, इंग्लंडला गेल्यानंतर त्या भारत भवनामध्ये बॉम्ब बनवण्याची कार्यशाळा सुरू झाली. त्या कार्यशाळेतला बॉम्ब जेव्हा भारतात आला, तो भारतात बॉम्ब फुटला. त्या बॉम्बचा आवाज भारतातल्या इंग्रजांकडून इंग्लंड मधल्या इंग्रजांपर्यंत पोहोचतो. आणि तेव्हा एकीकडनं सावरकरांचं अटक वॉरंट निघतं आणि दुसरीकडनं निघते ती सावरकरांच्या वहिनी लिहिलेली त्यांना तार. त्या तारेमध्ये जेव्हा ते खोचक शब्द सावरकर वाचतात की एकीकडं माझी वहिनी आणि माझी पत्नी रस्त्यावर आलेली आहे, माझ्या मुलाचं निधन झालेलं आहे, अशा अवस्थेत सावरकर त्या किनाऱ्यावर बसून शब्द लिहितात, ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. मित्रांनो, लक्षात घ्या, सावरकर म्हणत नाही मला पुन्हा माझ्या कुटुंबाकडे घेऊन जा. सावरकर म्हणतात मला माझ्या मातृभूमीकडे घेऊन जा. सावरकरांचा हा त्याग भाव फक्त होता तो राष्ट्रासाठी होता. त्यानंतर मोर्या नावाच्या बोटीवर घातलं. ही हनुमान कृती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. हे सगळं झाल्यानंतर मार्सिलियाच्या किनावर त्या बेटावर गेले. त्या बेटावर गेल्यानंतर मॅडम कामांना यायला फक्त 2 ते 3 मिनिटं उशीर झाला असेल. पुन्हा एकदा कैद झाली, बोटीवर घालण्यात आलं, अंदमानाला नेण्यात आलं. अंदमानाला नेण्यानंतर सुद्धा सावरकरांना त्या कोलूच्या मारावर, सावरकरांना त्या चापकाच्या फटक्यासमोर एक शब्द सुचत होते. ते शब्द होते अनादिमी अनंतमी अवध्यमी भला. यामधनं आपल्याला सावरकरांनी स्वतःच्या मनाला किती कठोर केलं असेल, स्वतःच्या मनाला किती तयारीचं केलं असेल, हे आपल्याला लक्षात येतं. लक्षात घ्या मित्रांनो, यातनं आपल्याला लक्षात येतं सावरकरांचा जिद्दीचा भाव की ज्या कालिके मातेसमोर आपण वयाच्या 14 वर्षी शपथ घेतली होती ती मरेपर्यंत पाळायची आहे. हा जिद्दीचा भाव आपल्याला सावरकरांचा लक्षात येतो. कशासाठी, कोणासाठी? राष्ट्रासाठी. सावरकरांनी मोठ्या मुत्सद्दीने रत्नागिरीला आले खरे, अंदमानातनं सुटले खरे. अरे बाकीचे लोक काय म्हणे ना, माफीवीर काय ते म्हणे, काय जे म्हणले ते म्हणे ना. पण आपल्याला सगळ्यांना माहितीये जसं शिवरायांना आग्रावरनं सुटण्यासाठी आलमगिराची, त्या औरंगजेबाची मनावणी करावीच लागते, तसं सावरकरांना सुद्धा काही पत्र लिहावीच लागतात. ती पत्र लिहून मुत्सद्दीपणाने रत्नागिरीला आले आणि पहिल्यांदा कार्य काय सुरू केलं की स्वराज्य मिळणारच आहे, पण त्या मिळालेल्या स्वराज्याचं आधी आपल्याला सुराज्य करायचं आहे. आणि म्हणून त्यासाठी हिंदू धर्मामध्ये लागलेल्या काळिंब्याला सगळ्यात आधी सावरकरांनी नष्ट करायचं ठरवलं. जात नावाच्या प्रकाराला जातीतनच काढून टाकलं, या राष्ट्रातनच काढून टाकलं. आणि मग एक जात एक धर्म, अर्थात हिंदू धर्म, हिंदू म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे. यातनं आपल्याला सावरकरांचं दिसतं ते संघटन कौशल्य, संघटनाचा भाव. पण पुन्हा एकदा कोणासाठी? तर राष्ट्रासाठी. सावरकर म्हणत असत या देहाकडून देवाकडे जायला, लक्षात घ्या बरं का,
या देहाकडून देवाकडे जायला मध्ये देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो. सावरकरांची हे वाक्य, ही प्रतिभाशैली बघून आपल्याला सावरकरांमध्ये असणारा प्रतिभेचा भाव दिसतो. पण हा पुन्हा एकदा भाव कोणासाठी? तर राष्ट्रासाठी. अखंड भारताचे स्वप्न तेव्हाही सावरकरांनी पाहिले, आज आपण ही सगळेजण बघत आहोत. पण तेव्हा सावरकरांनी जे अखंड भारताचं स्वप्न पाहिलं होतं की अगदी नेताजी सुभाषचंद्र बोसांना सावरकर सांगत असत, तुम्ही जर्मनीला जा, आझाद हिंद सेनेची स्थापना तुम्ही करतच आहात, तुम्ही भारताकडे या, भारतातनं मदत कशी पोचवायची ते मी बघतो. तेव्हा सावरकर म्हणाले होते नेताजी सुभाषचंद्र बोसाला की हा तुमचा भाऊ वयाने जरी मोठा असला तरी आज भारताचं कार्य करेल, तुम्ही जर्मनीला जाऊन प्रभू श्रीरामांचं कार्य करा. सावरकरांचा यामध्ये दिसतो समर्पणाचा भाव पुन्हा एकदा. पण कोणासाठी? तर पुन्हा एकदा उत्तरे राष्ट्रासाठी. दिग्दर्शक, लेखक, निर्माते असे अजरामर शब्द जेव्हा हा वीर मराठी भाषेला देतो तेव्हा पुन्हा एकदा सावरकरांच्या चरित्रातून, त्यांच्या मराठी भाषेतून आपल्याला दिसतो तो भाषा प्रेमाचा भाव, तो आपल्या स्वकीय शक्तीचा भाव, आपल्याला आपल्या स्वदेशीचा भाव. पण मी पुन्हा एकदा सांगतो, हा भाव कोणासाठी, कशासाठी? तर राष्ट्रासाठी. पण आज जेव्हा युवक या भावाला समजत नाहीत आणि सावरकरांना डोक्यात आणि डोक्यावर कुठेच ठेवत नाहीत, कारण आता अगदी मी जेव्हा भ्रमणध्वनी बघत होतो तेव्हा मला बातमी ऐकली, माझ्या हृदयाला चावून गेली. ती अशी बातमी होती की आज आपल्या स्वारगेटमध्ये बस स्थानकावर बसमध्ये एका स्त्रीवर बलात्कार होतो. या बलात्काराच्या वेळ हा बलात्कार करणारा तरुणच असतो. तर या तरुणांमध्ये वासना एवढी भरली आहे की आम्हाला कधी सावरकर समजूच शकणार नाहीत. हा जेव्हा विचार मला येतो तेव्हा मला शेवटच्या 4 ओळी सावरकरांच्या वतीने सुचतात. सावरकर म्हणत असतील, नको मज या निष्क्रिय मान, नको मजसी निष्क्रिय मान, नको मज ते नाव, नको मजे तो निष्क्रिय मान, नको मजसी नाव, नको मजला समजून घ्या ते माझे एक विचार, नको मजला समजून घ्या माझे एक विचार, नाही समजले विचार जरी ते लक्षात ठेवा, एकची राष्ट्रभाव तो एकची राष्ट्रभाव. धन्यवाद.